नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती। ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 31 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। हो मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 31 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। पण इथून 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात कांद्याचे बाजारभाव, हा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, याच प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे अचूक उत्तर। आणि जर हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती। ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 31 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। पण इथून 31 जानेवारी पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात कांद्याचे बाजारभाव, चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती सध्याच्या कंडिशनला 1400 रुपये क्विंटल पासून 1800 रुपये क्विंटलच्या दरम्यान आहे। मागच्या 3-4 दिवसांमध्ये सातत्याने कांद्याच्या दरामध्ये चढ उतार दिसतोय। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेश हा कधी आपल्याकडून कांदा घेतोय तर कधी आपल्याकडून कांदा घेत नाही। सातत्याने मागच्या 3-4 महिन्यांपासून आपण हेच बघत आलो आहोत। मग अशा परिस्थितीमध्ये जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की मागचं सगळं जाऊ द्या, आता इथून 31 जानेवारी पर्यंत काय होऊ शकते ते सांगा। इथून 31 जानेवारी पर्यंत कसे राहू शकतात कांद्याचे बाजारभाव, चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मागणी पुरवठ्याची स्थिती ही कांद्याच्या बाजारभावाचं भविष्य ठरवत असते। जर इथून पुढचा विचार केला तर इथून 31 जानेवारी पर्यंतचे 2 टप्पे करणं गरजेचे। जर इथून आपण पहिला टप्पा 15 जानेवारीचा केला तर तुम्हाला सांगतो इथून 15 जानेवारी पर्यंत आपल्याला कांद्याची मागणी ही कमी दिसणार नाही तर कांद्याच्या मागणीत भरघोस वाढ होणार आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं तर बांगलादेश। लक्षात घ्या मित्रांनो, बांगलादेशचा स्वतःचा कांदा 20 जानेवारी नंतर येणार आहे आणि म्हणून बांगलादेश हा 15 ते 20 जानेवारी पर्यंत म्हणजे आजपासून पुढील जवळपास 3 आठवड्यापर्यंत बांगलादेश हा प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी करणार आहे। आणि दुसरीकडे बघितलं तर आपल्याकडे जो नवीन कांदा आहे तो आता विलंबाने येणार आहे आणि हा भरघोस प्रमाणात येणार सुद्धा नाही। म्हणजे आपण जर विचारात घेतलं तर इथून 15 जानेवारी पर्यंत एकीकडे कांद्याची मागणी वाढणार आहे तर दुसरीकडे कांद्याचा पुरवठा मात्र कमी राहणार आहे। याच्यामुळे इथून 15 जानेवारी पर्यंत कांद्याचा बाजारभाव हा 2000 ते 2500च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। पण त्याच्यानंतर मात्र बांगलादेशची कांदा खरेदी कमी होणार आहे कारण त्यांचा स्वतःचा कांदा येणार आहे
आणि 15-20 जानेवारी नंतर देशात सुद्धा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे. म्हणजे इथून आपण 15 जानेवारी पर्यंतचा विचार केला तर कांद्याचे बाजारभाव 2000 ते 2500च्या दरम्यान राहतील आणि 15-20 जानेवारी नंतर हळूहळू कांदा बाजारभाव घसरून 200 ते 300ची त्यात घसरण होईल. आणि इथून 31 जानेवारी पर्यंतचा विचार केला तर कांद्याचा भाव हा कमीत कमी 1500 आणि जास्तीत जास्त 2500 राहू शकतो असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत. आता विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की तुम्ही काय करा, जास्त अपेक्षा बाळगू नका. 2000च्या वर तुम्हाला संधी मिळाली कांदा विक्री करण्याची तर तिथं बिनधास्त कांदा विक्री करा. कारण कांदा ही अत्यंत महत्वाची कमोडिटी असल्यामुळे सरकार कांद्याचा भाव भयंकर प्रमाणात वाढू देणार नाही. यामुळे कांद्याचं बाजारभावाचं भविष्य जानेवारीत जरी तेजीचं असलं तरी भविष्य मात्र तेवढं काही उज्ज्वल नाही. म्हणून 2000च्या वर जर कांदा तुम्हाला जाताना दिसला तिथं 100% विक्री करा. जास्त काळ थांबण्याची गरज नाही. आता भविष्यात देशातील बाजारात जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार.